खतामुळे सुद्धा किती फरक पडला याला? फरक आहे भरपूर म्हणजे रिझल्ट आहे 100%. अच्छा 100% 1% म्हणलं तर रिझल्ट आहे. ओके. परिस्थिती काय आजच्या मितीला? परिस्थिती चांगली आहे, ग्रोथ चांगली आहे ऊसाची. पाण्यात आणखीन जवळजवळ 1.5 महिना पाण्यात होता. तुम्ही मागाशी मला बोलली का 1.5 ते 2 महिने ऊस पाण्यात होता कंटिन्यू? पाण्यात होता पूर्ण. बरोबर. काय रिपोर्ट वाटतं तुम्हाला आता? काहीच केलं नाही, एक नंबर रिपोर्ट आहे आणखी. कारण कसं होतंय, काळोखी म्हणा, वाढ म्हणा, कांड्याची साईज एक नंबर आहे. म्हणजे आज राबाची ग्रीनरी बघितली, हे बघा जबरदस्त आहे. नमस्कार, तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा ना. हनुमंत सुरेश कदम, हा, मुक्काम मोहिकवाडी, पोस्ट 5 तालुका खटाव, जिल्हा सातारा. अच्छा. आता आपला हा ऊस आहे, साधारणतः रान किती ऊसाचं आपलं? हे एक 20 गुंठ आहे. टोटल 20 गुंठ रान आहे इथं सगळं. म्हणजे माळ रानाचे बरोबर आहे की नाही? म्हणजे पाठी बघितलं आपण पूर्ण माळ रानाचे. आणि इथे एक क्षेत्र आहे आपलं, बरोबर आहे की नाही? 20 गुंठ्यात रान आहे ऊसाची आपला. आता साधारण त्याची लागण कधी केली ती ऊसाची? लागण जुलै म्हणजे 29 जुलैला झाली लागण. जुलैला झालेली, म्हणजे जवळपास 3.5 पाऊण ऊस झाली आज, बरोबर आहे. परिस्थिती काय आजच्या मितीला? परिस्थिती चांगली आहे, ग्रोथ चांगली आहे ऊसाची. पाण्यात आणखीन जवळजवळ 1.5 महिना पाण्यात होता. तुम्ही मागाशी मला बोलली का 1.5 ते 2 महिने ऊस पाण्यात होता कंटिन्यू? पाण्यात होता पूर्ण. बरोबर. ग्रोथला म्हणजे आपल्याला 1.5 महिन्याला काहीच करता नाही आलं? काहीच नाही याला, काय म्हणजे कोणती फवारणी नाही, काही पाणी नाही, काही खत नाही, काहीच नाही. फक्त तुमचे 2 डोसेस तेवढे. म्हणजे तुम्ही ते कृषी जनावर टाकलंय? हा, पहिल्यांदा लागण करताना एक आणि आता एक ह्या 15 दिवसात दिलेलं आहे. काय रिपोर्ट वाटतं तुम्हाला? काहीच केलं नाही, एक नंबर रिपोर्ट आहे आणखी. कारण कसं होतंय, काळोखी म्हणा, वाढ म्हणा, कांड्याची साईज एक नंबर आहे. म्हणजे आज राबाची ग्रीनरी बघितली, हे बघा जबरदस्त आहे, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही मागाशी म्हणले का फुटवे बी आणखीन भरपूर आहेत. आज सरासरी फुटवे किती असतील याला? फुटवे भरपूर आहेत, आता कमी करायचे आहेत आपल्याला इथे. हा, आणि दुसरा मुद्दा की रान एकदम हलकं आहे. 3, 4, 5 कांड्यावर पण कुठे कुठे ऊस आहे, बघू शकतो. आपण हे बघा, तिकडे बघा, आणि हाऊस बघा तुम्ही आता, हे बघा बरोबर आहे की नाही? हे बघा खाली 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, सरासरी 6 कांड्या ऊस आहेत, बरोबर आहे की नाही? आणि रान कसं आहे? रान पूर्ण म्हणजे हलका आहे पूर्ण. हे बघा तुम्ही दगड वगैरे, हे सगळे दगड वगैरे. पावसाळ्यातच हे आहे ते, फक्त पावसाळ्यातच थोडंसं म्हणजे पाण्यात जातं. हा, तर असं पाणी म्हणजे नाही. तुम्ही किती वर्षापासून ऊस करताय? एक 2 वर्ष झाले. 2-3 तुम्ही ऊस शेती पिकवताय, बरोबर आहे की नाही? मागच्या वर्षाचा अनुभव आणि या वर्षाचा ऊसाचा अनुभव कसा आहे? भरपूर फरक आहे. कारण मागे म्हणजे कसं करायचो, लागण करताना 1 डोस द्यायचो आणि 1 4-5-6 महिन्यानं भरील 1 डोस दिला की विषय संपला डायरेक्ट कारखान्याला. बरोबर. आता बाकी दुसरा मोठा एक ऊस आहे, त्याला आपण बसलो सगळं वापरलाय तो किती 2.5-3 एकर आहे ना? हो, 2.5 एकर आहे ते. अच्छा. आणि आता हा एकूण 20 गुंठा क्षेत्र आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पाण्यात होतं तुमच्यावालं? हो, हे पाण्यात होतं. आणि पाण्यात राहून सुद्धा आज हा ऊस ग्रीनरी किती टिकली? भरपूर ग्रोथ म्हणजे फुटवा वगैरे पूर्ण, म्हणजे 1 शिवडी ऊस गेलाच नाही फुटवा वगैरे. कारण पाण्यात गेला की ह्याच्या मागचा अनुभव आहे की 1 शिवडीच ऊस जातो. म्हणजे एकच फुटवा निघतो फक्त? एकच फुटवा, ते 7-8-10 कांडे ऊस जाणार. आणि आता आपल्या आजूबाजूला ऊस असेल ना दुसऱ्या शेतकऱ्यांच्या वगैरे ह्या कंडिशनला? आहेत बरेच. ज्यांना पाणी लागलं ऊसांना, ते ऊस कसे आता? ते ऊस म्हणजे असंच आहे, म्हणजे 1 शिवडीच ऊस आहेत. म्हणजे थोडंसं म्हणजे कुचामले ते ऊस. कुचामले म्हणजे मागा रिवर्स झाले. आपला ऊस पूर्ण म्हणजे रासायनिक खतावरच आहेत ना ते. काय आपला ऊस आहे एक नंबर. ऊसाचं काहीच म्हणजे अडचण नाही, अडचण काहीच नाही. हिरवेगारपणा आहे, फुटवे चांगले आहेत, काळोखी हटलीच नाही काय. आता मला सांगा साहेब, आता आपले जे शेतकरी मित्र आहे ज्यांना आपलं कृषी धन किंवा आपलं सॉईल वगैरे आपले एसबीचे प्रॉडक्ट वापरायचे पण धाडस होत नाही, त्यांनी काय केलं पाहिजे? ते कसं आता त्यांनी म्हणजे त्याच्याकडं म्हणजे त्या गोष्टी डोक्यात घेऊन ते केलं पाहिजे, थोड्याला प्रयोग केला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. कारण जमीन पण म्हणा म्हणजे रासायनिक कसं होतंय, जमिनीची हानी भरपूर होत्या. आता हेच वावर बघा ना, शेजारचं 30 गुंठ्याचं वावर आहे. हेच वावर जवळजवळ पाण्यातच आहे मे महिन्यापासून. बघा तुम्ही अजून तयार करेल नाही? अजून तयार करायलाच येणं झालंय, ट्रॅक्टर चाललं ना. आणि मग आपलं वावर मग हे वाईस थोडंसं म्हणजे आता हे वाईस थोडं चढाव असल्यामुळे थोडंसं ते लगेच वाईस थोडं ऑप्शनवर म्हणजे आलं. पण मग आपलं खतामुळे सुद्धा किती फरक पडला याला? फरक आहे भरपूर. म्हणजे रिझल्ट आहे 100%. अच्छा, 100% म्हणलं तर रिझल्ट आहे. ओके. आता तुमचा एक मला मोबाईल नंबर द्या, जरी शेतकऱ्याला तुमचं काही माहिती विषय वाटली ऊसाबद्दल. नाही, बरोबर. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 9920 80 78 90. अच्छा, तुम्ही खतावर कुठून आणले सगळे?
खत इथंच आपलं विकापाट्यावरच जे सावंत आहेत त्यांचं दुकान आहे. हा, त्यांचं दुकान आहे तिथे, म्हणजे आमच्या इथून एक 3-4 किलोमीटर वरती आहे. बरोबर आहे. त्यांच्यापासून घेतलेत. अच्छा, आपले खतं. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचा नाव, मोबाईल नंबर, शॉप आहे ते सांगा एकदा. रेणुका शेतकरी सेवा केंद्र, हां विकळे फाटा, हां 76 66 10 59 20. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद.